नमस्कार मैत्रिणींनो, थंडीमध्ये खूप सारे गाजर येतात आहे. इथे पण मी गाजर आणलेले आहेत कारण की मला गाजर हलवा बनवायचा आहे. त्यासाठी पीलच्या साहाय्याने सर्व वरचं साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बुडे पण काढून घ्यायचे आहेत. आता स्वच्छ धुवून आपण किसून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण किसून घेतलेले आहेत गाजर आणि ही मधली दांडी आपण घेतलेली नाही, फक्त वरचं गाजर किसून घेतलेलं आहे. आता त्यासाठी आपल्याला इथे बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहेत. त्याने आपले गाजर हलवा खूप छान होईल, टेस्टी लागेल. लगेचच आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मोठा चमचा भरून आपण तूप टाकून देणार आहोत, गोवर्धन तूप. खूप छान स्मेल आहे आणि खूप येलो आहे. खूप छान आहे गोवर्धन तूप. आता त्यामध्ये आपण काजू, बदाम आणि मनुके परतून घेऊया. बारीक गॅस करूनच परतून घ्यायचं आहे. नाहीतर आपले ड्राय फ्रूट्स करपेल. बारीक गॅसवर असं मस्त आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर लगेचच आपण गाजराचा किस टाकून देणार आहोत त्यामध्ये आणि चांगला मस्त हलवून घेणार आहोत सर्व बाजूने. जराही पाणी टाकायचं नाही आपल्याला, त्यामध्ये दूध टाकायचं नाही आणि खवाही टाकायचं नाही. इथे 50 ग्रॅम साखर टाकून दिलेली आहे आणि जास्त गोडही खायचं नाही. तर हलवून झालेला आहे मस्त. बारीकच गॅस ठेवायचा आहे. पाणी न टाकता आपला गाजर हलवा खूप मस्त झालेला आहे. आता इथे अर्धा चमचा आपण वेलची पावडर टाकून देणार आहोत. सगळ्यात शेवटी गाजर हलवा तयार झालेला आहे बारीक गॅसवरच. आता इथे वेलची टाकून दिलेली आहे, अर्धा चमचा वेलची पूड सगळ्यात शेवटी. खूप छान झालेला आहे गाजर हलवा. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाणी न टाकता फक्त लक्ष ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपला मस्त गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. तुम्ही बनवून खा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.